पोटासाठी नाचते मी परवा कुणाची असं म्हणून अख्खं आयुष्य तमाशाला वाहून दिलं. सावळा पण तितकाच देखणा चेहरा, गोड गळा, इतकंच नाही तर चालू तमाशात मुलीला जन्म देऊन कलेवरचं प्रेम सिद्ध करणारी आणि तो वरचढ अभिनय. अशा कोंदणात चमचमणाऱ्या विठाबाईंच्या जीवनचरित्राची भुरळ जनसामान्य रसिकांना पडणे तसे स्वाभाविकच. महाराष्ट्राच्या तमाम रसिकांवर हुकूमत गाजवलेल्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पाहुयात या थोर व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास या व्हिडिओतून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकूमत गाजवणारी लावणी नृत्यांगना. 1935 साली शाहीर भाऊ मांग नारायणगावकर आणि शांताबाई यांच्या पोटी विठ्ठलाच्या कृपेने कन्यारत्न प्राप्त झाल्याचे सांगत भाऊंनी मुलीचे नाव विठाबाई असे ठेवले. विठाबाईंच्या जन्माच्या आधी भाऊ हे लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या तमाशात काम करायचे. नंतर पठ्ठे बापूराव यांच्या निधनानंतर त्यांनी स्वतःचा तमाशा फड उभा केला आणि गावोगावी जाऊन तमाशाचे कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यासोबत अवघ्या 2 वर्षांची असलेली गोड विठा गावोगावी फिरली आणि कालांतराने तमाशातल्या लावण्या, बतावण्या बालपणापासूनच त्याचं निरीक्षण करत आली. त्यानंतर विठा घरात आणि तमाशात आपल्या आई वडिलांचे निरीक्षण करू लागली. त्यांची अभिनयातील अदा, लयबद्ध गायली जाणारी गाणी, नृत्यातील अचूकता पाहून विठा त्यांचा कल हळूहळू तमाशाच्या दिशेने जाऊ लागला आणि त्याही गायन, नृत्य, अभिनयाचे धडे गिरवायला लागल्या. 5व्या वर्षी त्यांची आवड आणि सातत्य पाहून भाऊंनी विठा यांना शिक्षणाची सक्ती न करता तमाशाच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आणि पहिल्याच तमाशाच्या त्यांच्या कार्यक्रमात छोट्याशा विठाने सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष खेचून घेतलं. काही वर्षांनी हळूहळू त्यांनी गाण्याचे सूर, चेहऱ्यावरचे हावभाव, लयबद्ध हालचाली, नृत्याची अदा सगळं आत्मसात करून घेतलं आणि तरुणपणातील विठा कार्यक्रम गाजवू लागली. आणि त्यातच एक अचानक दुःखद बातमी समोर आली. ती म्हणजे 1957 साली विठा यांच्या वडिलांचं निधन झालं. पण मरणाच्या आधी मात्र त्यांनी विठाकडून एक वचन घेतलेलं. ते म्हणाले, विठे, हा फड आता तुझी जबाबदारी आहे. तमाशा हा तुझ्या माझ्यापेक्षा खूप मोठा असतो. त्यामुळे प्रेक्षकांची सेवा करणं कधीही सोडू नकोस. आणि तेव्हाच त्यांनी वचन पूर्ण करण्याचं ठरवलं. आणि ज्या काळात तमाशाला आणि त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांना वाईट दिवस होते, तेव्हाच विठा यांनी सोनेरी दिवस दाखवायला सुरुवात केली. त्यांनी तमाशातून लोकांची फक्त करमणूक नाही तर लोकप्रबोधन करायला सुरुवात केली. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांवर आधारित कार्यक्रम सादर केले. सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी नेफा बॉर्डरवर केलेला त्यांचा कार्यक्रम चांगलाच गाजला होता. इतकंच नाही तर लग्नानंतर सुद्धा नवऱ्यासोबत अनेक कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेत त्या गावोगावी फिरल्या. एक वेळ अशी आली की विठाबाईंच्या पोटात गर्भाची वाढ होत असताना त्यांच्या नवऱ्याने दारूच्या नशेत एका कार्यक्रमाची सुपारी घेतली. पण विठाबाईंनी ती सुपारी न नाकारता त्या नाचायला तयार झाल्या आणि थोड्या वेळातच त्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी सोबत नाचणाऱ्या मुलींना वेळ मारून देण्यास सांगितलं आणि त्या कार्यक्रमातून त्या बाहेर पडल्या. थोड्या वेळातच त्यांची त्याच जागी प्रसूती झाली आणि त्यांनी गोंडस मुलीला जन्म दिला. या हाडाच्या कलाकार असलेल्या विठाबाई यांनी काळजावर दगड ठेवून तिथेच दगडाने बाळाची नाळ ठेचून बाळाला सासूच्या हातात देऊन पुढच्या क्षणी विठाबाई प्रेक्षकांसमोर नाचण्यास सज्ज झाल्या. विठाबाईंना पाहून लोक चकित झाले आणि थक्क होऊन पाहत राहिले. लोकांचं त्या क्षणी विठाबाईंचं कलेवरचं प्रेम पाहून लोकांचे डोळे पाण्याने भरून आले. या घटनेनंतर विठाबाईंचं नाव सर्वदूर पसरलं आणि त्यांना लावणी सम्राज्ञी ही पदवी बहाल झाली. त्यानंतर राष्ट्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे झाले. हल्ली खुद्द विठाबाईंच्याच नावे कलाक्षेत्रात जीवन गौरव पुरस्कार बहाल केला जातो. यावरून त्यांचं कलाक्षेत्रातलं असलेलं प्रेम आणि योगदान दिसून येतं. 2002 साली पुण्याच्या खाजगी रुग्णालयात या महान व्यक्तीने अखेरचा निरोप घेतला. त्या गेल्या, पण त्यांच्या गायनाने, त्यांच्या कलेने एक प्रश्न कायम ठेवला. कलाकार जगतो की त्याची कला? आज त्या नाहीत, पण ज्या ठिकाणी महाराष्ट्रात जिथे जिथे लोककलेबद्दल बोललं जातं तिथे तिथे लावणी या क्षेत्रातील विठाबाईंचं नाव आदराने घेतलं जाईल. अशाच नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा महाराष्ट्र कट्ट्याला आणि असाच अजून कोणाचा जीवन प्रवास तुम्हाला ऐकायला आवडेल ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.